विद्यार्थी मित्रो नमस्कार. मी लाड SBSGM कॉलेज कराड. आपला विषय चिटणीसाची कार्यपद्धती, त्यामधील आपण दुसरा टॉपिक पाहत होतो, संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत. यामध्ये आपण वित्त व्यवस्थेचे स्रोत पाहत होतो. एक म्हणजे मालकीचे भांडवल आणि दुसरं म्हणजे कर्जाऊ भांडवल. मालकीचे म्हणजेच मालकाच्या म्हणजेच भागधारकाच्या मदतीने उभे केलेले भांडवल, त्यालाच आपण काय म्हणतो, मालकीचे भांडवल. आणि कर्जाऊ भांडवल म्हणजेच काय, जेव्हा मालकीचे भांडवल हे पुरेसे नसते तेव्हा कंपनी काय करत असते, या कर्जाऊ भांडवलाची उभारणी कंपनी भांडवल म्हणून उभे करत असते, त्याला आपण काय म्हणतो, कर्जाऊ भांडवल. या कर्जाऊ भांडवलाचे स्रोत आपण पाहत होतो. त्यामधील पहिला कर्ज रोखे पाहिलेला आहे, ठेवींचा स्वीकार पाहिलेला आहे, बंद पत्रे पाहिलेले आहेत. आणि आता चौथा जो स्रोत आहे कर्जाऊ भांडवलाचा तो म्हणजे अमेरिकन ठेव पावती. व जागतिक ठेव पावती. अमेरिकन ठेवपावती व जागतिक ठेवपावती यालाच आपण अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट किंवा ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट असे म्हणतो. याद्वारे सुद्धा आपण काय करू शकतो, कंपनीला आवश्यक असणारं कर्जाऊ भांडवलाची उभारणी या ठेवपावत्यांच्याद्वारे उभं करू शकतो. मग कंपन्या ह्या दोन प्रकारच्या असतात, एक म्हणजे खाजगी कंपनी आणि दुसरी म्हणजे सार्वजनिक कंपनी. सार्वजनिक कंपनी जी असते ती काय करत असते, वेगवेगळ्या भागबाजारामध्ये भागांची नोंदणी करून काय करत असते, या भागांची खरेदी व विक्री करून आपल्याला आवश्यक असणारे भाग भांडवल हे उभं करत असते. म्हणजेच काय म्हटलेलं आहे बघा, भारतीय कंपन्या काय करत असतात, सर्वप्रथम अगोदर प्रत्येक कंपनीला आपल्या भागांची नोंदणी ही भाग बाजारामध्ये करावी लागते. ती नोंदणी झाल्यानंतरच त्या भागांची खरेदी किंवा विक्री ही कंपनीला करता येते. म्हणूनच प्रत्येक भागांची नोंदणी ह्या भाग बाजारामध्ये करणे आवश्यक असते. मग आपल्या भारताचे एकूण 2 भाग बाजार आहेत. कोणकोणते बघा, भारतीय भाग बाजार एकूण 2 आहेत बघा. पहिला आहे तो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि दुसरा आहे तो नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हे 2 काय आहेत, भारतीय भाग बाजार आहेत. ह्या भाग बाजारामध्ये प्रत्येक कंपनीला आपल्या भागांची नोंदणी ही अगोदर करावी लागते आणि नंतरच त्या भागांची विक्री त्या कंपनीला करता येते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे 2 आपल्या भारतीयचे काय आहेत, भाग बाजार आहेत. परंतु आपल्या सरकारने किंवा आपल्या देशाने मुक्त व्यापारी धोरणाचा म्हणजेच काय, जागतिकीकरणाचा अवलंब केल्यामुळे आपण काय केलेलं आहे, आपले जे भारतीय कंपन्या आहेत ते काय करत आहेत, विदेशी कंपन्यामध्ये सुद्धा किंवा विदेशी देशामध्ये सुद्धा आपल्या भागांची विक्रीही करू लागलेल्या आहेत. मग विदेशी भाग बाजार कोणकोणते आहेत की त्यामध्ये आपल्या भारतीय कंपन्या काय करत असतात, आपल्या भागांची विक्री ह्या विदेशी लोकांना करत असतात. कोणकोणते आहेत बघा, विदेशी भाग बाजार. पहिला आहे ते न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज, आणि दुसरा आहे ते नॅशनल असोसिएशन ऑफ सिक्युरिटीज
डीलर्स ऑटोमेटेड कोटेशन. कोणकोणते आहेत बघा विदेशी भाग बाजार? हे दोन आहेत, न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज आणि दुसरं आहे ते नॅशनल असोसिएशन ऑफ सिक्युरिटीज डीलर्स ऑटोमेटेड कोटेशन. या दोन विदेशी भाग बाजारामध्ये भारतीय कंपन्या काय करत असतात? आपल्या भागांची नोंदणी करून भागांची विक्री करू शकतात. मग अमेरिका असेल किंवा न्यूयॉर्क असेल अशा वेगवेगळ्या देशामध्ये भारतीय कंपन्या काय करत असतात? आपल्या भागांची नोंदणी करून त्या भाग बाजारामध्ये आपल्या भागांची विक्रीही करत असतात. मग त्या भाग बाजारामधील जे नियम किंवा धोरणे असतील त्यांचा अवलंब किंवा त्यांची जे नियम किंवा धोरणे असतील ते आपल्या भारतीय भाग बाजाराला पाळावे लागतात. समजा आपली भारतीय कंपनी आहे, आपल्या भारतीय कंपनीने विदेशी भाग बाजारामध्ये आपल्या भागांची नोंदणी केलेली आहे, तर विदेशी भाग बाजाराचे जे नियम किंवा धोरणे असतील किंवा अटी असतील त्या आपल्या भारतीय भाग बाजाराला पाळाव्या लागतात. त्यांचं नियमाचं उल्लंघन करून चालत नाही. म्हणूनच म्हटलेलं आहे भारतीय भाग बाजारापेक्षा जास्त बदल हा विदेशी भाग बाजारामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यांचे जे नियम किंवा अटी असतील ते आपल्या भारतीय भाग बाजाराला किंवा भारतीय कंपनीला पाळाव्या लागतात, त्या मोडून चालत नाहीत. आता बघा पुढे काय म्हटलेलं आहे, अमेरिका किंवा म्हणजेच काय जे भाग बाजार किंवा ज्या कंपन्या विदेशी भाग बाजारामध्ये आपल्या कंपन्यांचे भागची नोंदणी करू शकत नाहीत ते काय करत असतात? ह्या ठेवपावत्यांची खरेदी करू शकतात. म्हणजेच काय अमेरिकन ठेवपावती किंवा जागतिक ठेवपावती. म्हणजे भारतीय कंपन्या ज्या विदेशी भाग बाजारामध्ये आपल्या भागांची नोंदणी करू शकत नाही ते या ठेवपावतींच्याद्वारे काय करू शकतात? आपल्या भागांची विक्री करू शकतात. मग अमेरिका किंवा युरोपमधील भाग बाजारामध्ये अशा ठेवपावत्यांची त्यालाच म्हटलेलं आहे ADR आणि GDR विक्री व खरेदी डॉलर व युरो या चलनाने करू शकतात. म्हणजेच अमेरिकेमध्ये समजा आपल्याला भागांची नोंदणी करून विक्री करायची असेल तर तेथील डॉलर जे हे आहे त्याला आपण डॉलर म्हणतो, किंवा युरोपमध्ये समजा आपल्या भागांची विक्री करायची असेल तर तेथील चलन आहे युरो. या चलनाने तिथे भागांची विक्री आपल्याला करता येते. मग भारतीय कंपनीची जी भागपेढी आहे त्याला आपण डिपॉझिटरी असे म्हणतो. त्या भागपेढीमध्ये काय केलं जातं? भागपेढी ही काय मध्यस्थ आहे, त्या मध्यस्थांना आपल्या भारतीयांचे समभागांची विक्री ही केली जाते. म्हणजेच काय म्हटलेलं आहे बघा, भारतीय कंपनी भागपेढी या मध्यस्थाला समभागांची विक्री करते आणि हा मध्यस्थ काय करत असतो? विदेशी भाग बाजारामध्ये त्या भागांची विक्री करत असतो. म्हणजेच विदेशी भाग बाजारामध्ये कोण कोण मध्यस्थ आहे? तर सिटी बँक असेल किंवा बँक ऑफ न्यूयॉर्क ह्या काय आहेत? विदेशामधील परदेशी बँका भागपेढी म्हणून कार्यरत आहेत. त्या पण काय करत असतात? आपल्याकडून जे आपल्या भागपेढी करून जे भाग खरेदी करतात समभागाचे ते भाग तेथील नागरिकांनाच म्हणजे परदेशी नागरिकांना त्यांची ते विक्री करतात. मग या भागपेढी बँका गुंतवणूकदारांना काय करतात? भागांच्या बदल्यात काय देतात? ह्या ठेवपावती, अमेरिकन ठेवपावती असेल किंवा जागतिक ठेवपावती. अमेरिकन ठेवपावतीलाच काय म्हटलेलं आहे? ADR आणि जागतिक ठेवपावतीला काय म्हटलेलं आहे? GDR. ADR आणि GDR ह्या दोन ठेवपावत्यांच्या काय केलं जातं? गुंतवणूकदारांना, परदेशी गुंतवणूकदारांना त्यांनी जे पैसे व्यवसायामध्ये गुंतवलेले आहेत आपल्या त्यांना त्या बदल्यात काय दिलं जातं? ADR आणि GDR ह्या दोन ठेवपावत्या दिल्या जातात. प्रत्येक ठेवपावतीमध्ये काय केलेलं असतं? निश्चित संख्या म्हणजे किती भागांची खरेदी त्या व्यक्तीने किंवा त्या गुंतवणूकदाराने केलेली आहे ती त्या ठेवपावतीमध्ये निश्चित संख्या नमूद केलेली असते. मग या ठेवपावत्या त्यानंतर परदेशातील लोकांना विकल्या जातात. मी आता सांगितलं की त्यांनी जी रक्कम आपल्या व्यवसायामध्ये गुंतवलेली असते त्या बदल्यात त्यांना काय दिलं जातो? ADR आणि GDR ह्या दोन ठेवपावत्या त्या गुंतवणूकदारांना म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांना तेथील दिल्या जातात. तसंच काय म्हटलेलं आहे बघा, या ठेवपावत्यांची
वैशिष्ट्ये अगदी आपल्या भागासारखीच असतात. म्हणजे आपल्या भारतामध्ये जे भागांची विक्री केली जाते त्याचप्रमाणे परदेशामध्ये सुद्धा भागांची त्याचप्रमाणे या ADR आणि GDRची सुद्धा विक्री केली जाते. फक्त आपल्या भागधारकांना काय दिलं जातं, भाग प्रमाणपत्र हे दिलं जातं. त्या बदल्यात तेथील परदेशी गुंतवणूकदारांना काय दिलं जातं, ADR आणि GDR म्हणजे एक प्रकारची ही काय ठेव पावती आहे ती काय दिली जाते, तेथील गुंतवणूकदारांना दिली जाते. तसंच काय म्हटलेलं आहे बघा, भागासारखंच यांचं काय आहे, मागणी व पुरवठ्यानुसार यांच्याही बाजार मूल्यात चढ उतार होत असतो. म्हणजेच काय, जशी त्या भागाला मागणी असेल किंवा त्याचा जसा पुरवठा होत असेल त्याच्यातील चढ उतारानुसार काय होत असतं, त्याची भाग बाजाराची मागणी होत असते. म्हणजेच काय म्हटलेलं, ठेव पावतीधारकाच्या वतीने त्यांच्या भागांचे साठे भागपेढ्या स्वतःकडं ठेवतात. म्हणजे ज्या मध्यस्थ आहेत आपले भारतीय भागपेढी असेल किंवा परदेशी कोणती सांगितली भागपेढी, सिटी बँक आणि बँक ऑफ न्यूयॉर्क या ज्या भागपेढी आहेत त्या काय करतात, भागांची स्वतःकडेच ठेवतात. भागांचे साठे स्वतःकडेच या भागपेढ्या ठेवतात. तसंच काय म्हटलेलं बघा, GDR व ADR ह्या दोन्हीही काय आहेत, ठेव पावत्याच आहेत. फक्त या दोन्हीमध्ये फरक इतकाच आहे, या दोन्ही पण काय आहे, ठेव पावत्याच आहेत. ADR आणि GDR या दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे की ही काय आहे, अमेरिकन ठेव पावती. फक्त ही अमेरिकेमध्येच याची विक्री किंवा खरेदी ही केली जाते आणि GDR आहे ती अमेरिका सोडून इतरत्र सर्वत्र याची खरेदी किंवा विक्री केली जाते. काय सांगितलं बघा दोन्हीमध्ये फरक, ADR म्हणजे फक्त अमेरिकेमध्ये या ठेवपावतीची खरेदी किंवा विक्री केली जाते म्हणून याला नाव दिलेलं आहे अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट. आणि GDR म्हणजेच काय, ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट म्हणजेच काय, अमेरिका सोडून इतरत्र सर्व देशामध्ये याची काय केली जाते, खरेदी किंवा विक्री या जागतिक ठेवपावतीची केली जाते. आता विदेशी गुंतवणूकदार म्हणजेच काय, जे विदेशामध्ये राहतात आणि आपल्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करतात ते, किंवा अनिवासी भारतीय म्हणजे भारतामध्ये ते राहत नाहीत, ते काय करतात, या ADR व GDRची खरेदी करून त्याचे पैसे ते व्यवसायामध्ये गुंतवू शकतात. यासाठी स्वतःच्या समभाग व्यापार खात्याचा ते काय करतात, वापर करत असतात. म्हणजे इक्विटी ट्रेडिंग अकाउंट, ह्या अकाउंटच्या द्वारे ते काय करू शकतात, या भागांची खरेदी व विक्री ते करू शकतात. तसंच काय म्हटलेलं बघा, कंपनी स्वदेशी चलनात लाभांश या भागपेढ्यांकडे देते. समजा आपली भारतीय कंपनी आहे, भारतीय कंपनीने काय केलेलं असेल, आपले भाग ह्या विदेशी गुंतवणूकदारांना विकले असतील तर तेथील चलन हे वेगळं असणार आहे. समजा अमेरिकेमध्ये आपल्या कंपनीने, आपल्या भारतीय कंपनीने आपले भाग हे अमेरिकेला विकले असतील अमेरिकेतील गुंतवणूकदारांना, तर भारतीय कंपनी काय करत असते, त्यांना जो लाभांश असतो तो आपल्या भारतीय चलनामध्ये म्हणजे रुपयामध्ये त्या भागपेढ्यांकडे देते आणि भागपेढी त्याचं हस्तांतरण डॉलरमध्ये करून त्या गुंतवणूकदाराला दिले जाते. म्हणजेच काय, विदेशी गुंतवणूकदार कंपनी स्वदेशी चलनात लाभांश भागपेढ्यांकडे देतात व भागपेढ्या तो लाभांश त्या गुंतवणूकदारापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. तसंच काय म्हटलेलं आहे बघा, ज्या भाग बाजारामध्ये GDRची विक्री केली जाते ते भाग बाजार खालीलप्रमाणे आहेत. आता पाहिलं की आपण ADR फक्त हा अमेरिकन पुरताच चालतो, म्हणजे अमेरिकेमध्येच फक्त त्याचा वापर केला जातो. पुढचा आहे ते बघा, ज्या भाग बाजारामध्ये GDRची विक्री केली जाते, GDR हा अमेरिका सोडून सर्व इतरत्र देशामध्ये याची खरेदी किंवा विक्री केली जाते. मग कोणकोणत्या देशामध्ये सांगा, तर एक आहे लंडन स्टॉक एक्सचेंज, दुसरा आहे NASDAQ दुबई,
आणि तिसरा आहे ते सिंगापूर स्टॉक एक्सचेंज. आणि चौथा आहे ते हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज. बघा, GDRची विक्री ही कुठे कुठे केली जाते? लंडन स्टॉक एक्सचेंज. म्हणजे हे पण काय एक प्रकारचं भाग बाजार आहे लंडनचा, लंडन स्टॉक एक्सचेंज. पुन्हा म्हटलेलं आहे NASDAQ दुबई. म्हणजेच काय आपण म्हणतो इथे दिलंय बघा, नॅशनल असोसिएशन ऑफ सिक्युरिटीज डीलर्स ऑटोमेटेड कोटेशन. म्हणजेच दुबईमध्ये सुद्धा या GDRची विक्री केली जाते. तसंच काय म्हटलेलं आहे, सिंगापूर स्टॉक एक्सचेंज. म्हणजे सिंगापूरच्या भाग बाजारामध्ये सुद्धा या GDRची विक्री केली जाते. तसंच काय म्हटलेलं आहे, हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज. म्हणजे हाँगकाँगमध्ये सुद्धा या GDRची विक्री केली जाते. काय काय पाहिलं बघा आपण आतापर्यंत? अमेरिकन ठेवपावती व जागतिक ठेवपावती. अमेरिकन ठेवपावतीला आपण काय म्हणतो? अमेरिकन डिपॉझिटरी रिसिट म्हणजेच ADR. आणि जागतिक ठेवपावती म्हणजेच काय? GDR, ग्लोबल डिपॉझिटरी रिसिट. हे दोन प्रकार पाहिले आपण ठेवपावत्यांचे. कोणकोणते बघा? आपले भारतीय भाग बाजार हे दोन प्रकारचे आहेत. कोणकोणते? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आता विदेशी भाग बाजार कोणकोणते प्रकारचे आहेत बघा? न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सिक्युरिटीज डीलर्स ऑटोमेटेड कोटेशन. या दोन भाग बाजाराद्वारे विदेशी कंपन्यामध्ये किंवा विदेशी भाग बाजारामध्ये भारतीय कंपन्या काय करू शकतात? आपल्या भागांची विक्रीही करू शकतात. तसंच काय म्हटलेलं बघा, GDRची जी विक्री आहे, अमेरिकन ठेवपावती फक्त ही अमेरिकेपुरतीच मर्यादित आहे. म्हणजे अमेरिकेमध्येच फक्त ते अमेरिकेतील गुंतवणूकदारच काय करू शकतात? या ठेवपावत्यांची खरेदी किंवा विक्री करू शकतात. परंतु GDRमध्ये काय सांगितलेलं आहे? अमेरिका सोडून इतरत्र देशामध्ये सुद्धा या ठेवपावत्यांची खरेदी विक्री ही केली जाते. त्याला आपण जागतिक ठेवपावती म्हणजेच GDR असे म्हणतो. मग GDRची विक्री कोठे कोठे केली जाते? तर लंडन स्टॉक एक्सचेंज आहे, पुन्हा नॅशनल असोसिएशन सिक्युरिटीज ऑफ डीलर्स ऑटोमेटेड कोटेशन दुबई याद्वारे सुद्धा काय केलं जातं? या GDRची विक्री केली जाते. पुढे म्हटलेलं आहे सिंगापूर स्टॉक एक्सचेंज आणि हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज. या चार भाग बाजारामध्ये सुद्धा या GDRची विक्री केली जाते.